नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपला लाईन 3 डायमेन्शनल जॉमेट्री मधला पार्ट आहे बरोबर. तर ए पार्ट आपण कंप्लीट केला, इक्वेशन्स ऑफ लाईन. पहिल्यांदा पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू द वेक्टर आणि दुसरा पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. आज आपण त्यातला बी पार्ट स्टार्ट करतोय. पार्ट बी दोनच पद्धतीचे इक्वेशन्स आपल्याला सिलेबस मध्ये आहेत. आता पार्ट बी मध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत. तर अँगल बिटवीन टू लाईन्स, दोन लाईन्स मधला अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा. नंतर डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन, एखाद्या पॉइंटचं लाईन पासूनचं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं. डिस्टन्स याचा अर्थ परपेंडिक्युलर डिस्टन्स, शॉर्टेज डिस्टन्स, दोन्हींचा अर्थ वन अँड द सेम. नंतर त्या पॉइंटचं फुट ऑफ द परपेंडिक्युलर कसा कॅल्क्युलेट करायचा. आणि त्यातच इमेज ऑफ ए पॉइंट इन द लाईन, एखादा पॉइंट दिलेला असेल तर त्या पॉइंटची लाईन मध्ये इमेज कशी कॅल्क्युलेट करायची हे कॅल्क्युलेट करणार. तर आपल्या जेईच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हा. जेईच्या दृष्टीनं अगदी इम्पॉर्टंट पॉइंट, बऱ्याच वेळेला क्वेश्चन इमेज ऑफ ए पॉइंट इन द लाईन. तर सुरुवात करूया आपण. तर पहिलं अँगल बिटवीन टू लाईन्स. फर्स्ट आर्टिकल, अँगल between two lines. Suppose x minus x1 upon a1 is equal to y minus y1 upon b1 is equal to z minus z1 upon c1 is equal to lambda is the equation of line L1. Call this equation number 1. So L1 is the given line and L2 x minus x2 divided by a2 is equal to y minus y2 divided by b2 is equal to z minus z2 divided by c2 is equal to mu. Suppose these are the two lines. आता आपण घेतलेल्या लाईन्स आहेत त्या कार्टेशियन फॉर्म मध्ये आहेत. आपण हाच प्रकार वेक्टर फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला वापरता येईल, काय अडचण नाही. आता लाईनच्या संदर्भात एक वाक्य लक्षात ठेवायचं. अँगलच्या संदर्भात दोन लाईन मधला अँगल म्हणजे त्या दोन लाईनच्या अलोंग असणाऱ्या वेक्टर मधला अँगल. Angle between two lines is same as angle between their vectors. Angle between their vectors. आता L1 ला करस्पॉन्डिंग वेक्टर कोणता असेल. L1 ला करस्पॉन्डिंग वेक्टर आपण समजा P बार आहे. L1 चा करस्पॉन्डिंग वेक्टर P1 बार. त्याचे डायरेक्शन रेशोज काय आहेत. L1 चे डायरेक्शन रेशोज आहेत A1 B1 C1. मग वेक्टर along L1 is say P bar. P bar is equal to A1I plus A2J plus A3. A1I plus B1J plus C1. A1 B1 C1. These are the direction ratios of line L1. L2 चे डायरेक्शन रेशोज काय झाले. A2 B2 C2. A2 B2 C2. A2 B2 C2. मग वेक्टर along लाईन L2 से Q बार, आपण त्याला Q बार असं नाव देऊया, इज A2I plus B2J plus C2K. आता ह्या दोन लाईनच्या along असणारे वेक्टर सोपं काम आहे. A1I plus B1J plus C1K, A2I plus B2J plus C2K. फक्त आपण व्यवस्थित लिहून घेऊ. Therefore, angle between L1 and L2 is equal to angle between P bar and Q bar. Angle between P bar and Q bar. आता दोन वेक्टर मधला अँगल काढण्याचा फॉर्म्युला आपण डॉट प्रोडक्ट मध्येच डिराइव्ह केलाय. व्हॉट इज अँगल बिटवीन टू वेक्टर्स. फॉर्म्युला आठवत असेल, cos theta is equal to A bar dot B bar divided by AB. Fundamental formula. Cos of angle between two lines vectors theta is given by cos theta is equal to A dot B upon AB. So angle between P bar and Q bar. Therefore cos theta is equal to P bar dot Q bar divided by PQ. P means magnitude of P bar, Q means magnitude of
using this formula. So angle theta between two lines is cos theta is equal to P dot Q upon PQ, where P bar and Q bar are the vectors along the given two lines L1 and L2. काम सोपं झालं. A dot B upon AB. जर A bar ह्याच्यातला ह्याला म्हटलं असतं आणि ह्याला B bar म्हटलं असतं तर A dot B upon AB. अगदी सोपा फॉर्म्युला जो आपण डॉट प्रॉडक्ट मध्ये स्टडी केलेला आहे. ठीक आहे. So if L1 and L2 are the two lines, then angle between these two lines is nothing but angle between their vectors. So P bar and Q bar are the two vectors. So cos theta is given by P dot Q upon PQ. The simple formula. For example, आपण त्याच्यावर एक प्रॉब्लेम डिस्कस करूया. क्वेश्चन. Find angle between lines. ह्या दोन लाईन्स गिवन आहेत, त्यांच्यातला अँगल काढायचा. काम सोपं झालं. आपल्याला काय करायचं आहे, व्हेक्टर्स अलॉंग द लाईन्स म्हणायचं. चला व्हेक्टर्स अलॉंग लाईन्स. आता वेळ न झाला तर लिहून टाकूया. P बार इज इक्वल टू पहिल्या लाईनच्या अलॉंग असणारा व्हेक्टर कोणता, हा व्हेक्टर. त्याची डायरेक्शन कशी झाली 2 5 -3. सो 2i plus 5j minus 3k and q bar is equal to minus I plus 8j plus 4k. Easy काम है. So angle between two lines is equal to angle between vectors P bar and Q bar, and that is equal to cos of theta is given by P dot Q divided by PQ. P dot Q divided by PQ. So P bar 2i plus 5j minus 3k dot minus I plus 8j plus 4k upon P, magnitude of the vector P bar, root 2 square is 4, 5 square is 25, 3 square is 9 into Q 1 plus 64 plus 60. Magnitude कशी काढायची लक्षात आहे सगळ्यांच्या. रूट a square plus b square plus c square. So 4, 25, 9. Okay. 1, 64, 60. Now take the dot product. Dot product कसं घ्यायचं सगळ्यांच्या लक्षात आहे. I dot I, J dot J, K dot K फक्त 1 असतात, बाकी सगळे 0 असतात. So corresponding multiplication. Minus 2 plus 40 minus 12 divided by minus 2 plus 40 minus 12 divided by 4 plus 25 plus 9. 25 and 4. 29 and 9. 38. Now 65 and 6. 71 and 10. 81. Okay. 25 plus 9, 34 plus 4, 38, and 64 plus 1, 65 plus 10, 75 plus 6, 81. So this can be written as 40 minus 14 divided by root 38 into 9, or cos theta is equal to 40 minus 14, 40 minus 10, 30, 30 minus 4, 26 divided by 9 into root 38. Therefore theta is equal to whatever it may be, cos inverse 26 upon 9 root 38. So P dot Q upon PQ, cos inverse of this angle. जो angle असेल तो. आता जर ह्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 आला, लाईन्स आर परपेंडिक्युलर. जर हे एकमेकांच्या प्रोपोर्शन मध्ये असतील तर लाईन्स आर पॅरलल. ह्या प्रमाणे करता येईल आपल्याला. ओके. So one more problem. Find angle between the lines
2, minus 1, 3, and minus 4, 2, minus 6. What is the angle between two lines? Second question. So, vectors along the lines are 2i minus j plus 3k and q bar minus 4i plus 2j minus 6k. Now, angle between two lines is equal to angle between two vectors. Angle between two lines is angle between two vectors. P dot q एकदम घेऊन टाकूया. -8 minus 2 minus 18 divided by, okay, -8 minus 2 minus 18 divided by root 4 plus 1 plus 9 into root 16 plus 4 plus 36. So, cos theta. Cos of theta is equal to -8 minus 2 minus 18. That will be minus 28 divided by root 9 plus 1 10, that is 14, into root 16 plus 4, that is 20, 20 and 36, 56. So, cos theta is equal to minus 28 divided by root 14 into root 28 into 2. Okay. So, cos theta will be equal to minus root 28 cancel with minus root 28 divided by root 14 into 2, or cos theta is equal to minus root 28 divided by root 28. So, cos theta is equal to minus 1. Cos theta is equal to minus 1. So, theta is equal to pi, 180 degree, or acute angle theta will be equal to 0, because if the two lines are intersecting, then there are two types of angles. One is acute and other is obtuse. आता obtuse angle जर pi असेल तर acute angle किती यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे, 0 radian. So theta is pi radian, that means theta is equal to 0. लक्षात येते ना, L1 आणि L2 जर दोन लाईन्स असतील तर त्यांच्यामध्ये दोन पद्धतीचे अँगल्स असतील ना. हा θ1 असेल आणि हा θ2 असेल. θ1 प्लस θ2 180 येणार. जर θ2 अँगल असेल तर θ1 पण असेल. तर पाय अँगल असेल तर दुसरा असणार आहे 0, आणि आपल्याला ॲक्यूट अँगल काढायला लागतो. सो 0 इज द. आता इथं आपल्या लक्षात येईल की जर ऑब्झर्वेशन जर तुम्ही घेतलं तर ह्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन दिसते बघा. वेक्टर्स आर ॲक्यूट अँगल बिटवीन देम इज 0, दॅट मीन्स वेक्टर्स आर कोलिनियर. बघा एकदा, P bar and Q bar. Suppose here we take minus 2 as a common factor, then 2i minus j plus 3k. So Q bar is equal to minus 2 into nothing but P bar. So vectors are collinear. Q is a scalar multiple of P bar. Therefore, P bar and Q bar are scalar multiple. They are collinear, and collinear vectors, they have angle between them is 0. That is, P bar is parallel to Q bar. Therefore, theta is equal to 0. So angle between the two lines is also 0 degree. That means lines are parallel. So by observation also we can calculate lines are parallel.
Now what should be the angle between two lines? Third one. So vectors along the two lines are 2i minus j plus 5k and q bar is equal to minus 4i plus 2j plus 2k. आता जस्ट आपण एकमेकांचे स्केलर मल्टिप्लाय का बघूया. 2 आणि इंटू -2 ह्याला 2 -2 न मल्टिप्लाय केलं तर -4 येतं, ह्याला -2 न मल्टिप्लाय केलं तर +2 येतं आणि ह्याला -2 न मल्टिप्लाय केलं तर होणार नाही. म्हणजे दीज आर नॉट कोलिनियर वेक्टर्स. आता त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो का बघूया आपण. हे किती झाले 2 इंटू -4 -8 -2 and plus 10, that is -10 plus 10 is equal to 0. That means P dot Q is equal to 0. P dot Q is equal to 0. Dot product is 0. That means vectors are perpendicular. Therefore, P bar is perpendicular to Q bar. Therefore, lines are also perpendicular. Lines are perpendicular. Just if angle between two lines हा प्रश्न विचारला असेल तर पहिल्यांदा ते एकमेकांचे स्केलर मल्टिप्लाय का एक नजर टाकली की लक्षात येईल. बरोबर. एक दुसऱ्याचा स्केलर मल्टिप्लाय का बघायचं. कसं बघायचं 2 चा मल्टिपल -4 आहे म्हणजे -2 न मल्टिप्लाय. ह्याला पण -2 न मल्टिप्लाय केलं की +2 येतं. पण शेवटच्याला केलं तर येत नाही. म्हणजे दे आर नॉट स्केलर मल्टिपल्स ऑफ इच अदर. लाईन्स आर नॉट पॅरलल. परपेंडिक्युलर चेक करणार डॉट प्रोडक्ट चेक करायचा. 2 इंटू -4 -8 -1 इंटू -2 -2 5 इंटू 2 10. ऍडिशन 0 आली याचा अर्थ लाईन्स आर परपेंडिक्युलर. आणि जर पॅरलल पण नसतील परपेंडिक्युलर नसतील तर cos थीटाचा फॉर्म्युला यूज करायचा. अँगल बिटवीन टू लाईन्स cos थीटा इज इक्वल टू P डॉट Q अपॉन PQ. क्लियर हा पॉइंट. सो अँगल बिटवीन टू लाईन्स इज नथिंग बट अँगल बिटवीन देअर वेक्टर्स. ठीक आहे. सो पार्ट बी मधनं पहिला आर्टिकल आपण क्लिअर केला. अँगल बिटवीन टू लाईन्स. अँगल बिटवीन टू लाईन्स म्हणजे अँगल बिटवीन देअर वेक्टर्स. नाउ नेक्स्ट डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन. आधी डिस्कस करू. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन आणि त्याच्यामध्ये दोन आहेत. फुट ऑफ द परपेंडिक्युलर आणि इमेज ऑफ ए पॉइंट. त्यासाठी एक एक्झाम्पलच कन्सिडर करू ना आपण. काय म्हणले बघा. फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ द फुट ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट टू द जॉईन ऑफ द पॉइंट. म्हणजे इथे आपल्याला फुट ऑफ द परपेंडिक्युलरचा क्वेश्चन विचारला. आपण तोच क्वेश्चन परपेंडिक्युलर डिस्टन्सला विचारूया. सपोज A is the point 103 and this is the line. This is the line L. Suppose we have to find distance of this point from the line L. The line L which passes through the 2 points. Which 2 points? B 471 and C 353. आपण हाच प्रॉब्लेम याच्यासाठी सॉल्व्ह करतोय. First of all, we have to find equation of line L. That means BC. Equation of line L, that is line BC, by 2-point form. What is the equation? X minus x1, that is 4, is equal to y minus y1, that is 7, is equal to z minus z1, that is 1. हा आपला x1 y1 z1 हा x2 y2 z2. Okay. Divided by x1 minus x2, that is 4 minus 3, 7 minus 5 and 1 minus 3 is equal to say lambda. Equation of line in 2-point form. So x minus 4 divided by 1 is equal to y minus 7 divided by 2 is equal to z minus 1 divided by minus 2 is equal to lambda. This is the equation of line H. Okay. हा पॉइंट दिलाय, हे लाईन दिली ह्याचा अर्थ लाईनचं इक्वेशन दिलंय. आपण फाइंड आउट केलं. x minus 4 आपण इथे लिहून घेऊया. x minus 4 divided by 1 is equal to y minus 7 divided by 2 is equal to z minus 1 upon minus 2 is equal to say lambda. That is the equation of line L. Now it is clear cut. A is the given point, L is the given line. We have to find first perpendicular distance.
आणि त्याच्या आधी आपल्याला फुट ऑफ द परपेंडिक्युलर, ह्याला काय म्हणूया आपण, डी म्हणूया. डी इज द फुट ऑफ द परपेंडिक्युलर, और जनरली आपण ते एम न दाखवतो, एमच म्हणून. लेट एम इज द फुट ऑफ द परपेंडिक्युलर. लेट एम इज फुट ऑफ परपेंडिक्युलर. ह्यातले आर्टिकल्स नीट लक्षात घ्या. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन, फुट ऑफ द परपेंडिक्युलर आणि इमेज ऑफ द पॉइंट. आता इमेज ऑफ द पॉइंट अगदी शेवटी डिस्कस करू. ह्या पॉइंटची इमेज काढायची ह्या लाईनमध्ये, म्हणजे हा मिरर आहे असं समजायचं आणि हा पॉइंट इकडं, इथं कुठंतरी त्याची मिरर इमेज आहे, बरोबर. तो आपण शेवटी डिस्कस करू. सध्या काय करूया, फुट ऑफ द परपेंडिक्युलर आणि डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द लाईन, ह्या दोन गोष्टी विचारात घेऊया. येते लक्षात. आपलं सेकंड आर्टिकल चाललंय डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द लाईन. फर्स्ट आर्टिकल क्लिअर केलं आपण, अँगल बिटवीन टू लाईन्स. चला आता आपल्याला हे कसं कॅल्क्युलेट करता येईल बघू. त्यासाठी आपण पहिल्यांदा एम फुट ऑफ द परपेंडिक्युलरचा विचार करूया. लेट एम, ह्याचे कॉर्डिनेट्स काहीतरी कन्सिडर करूया आपण. काय कन्सिडर करूया, अल्फा बीटा गॅमा म्हणूया. अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा गॅमा इज फुट ऑफ perpendicular. Alpha beta gamma is a foot of the perpendicular. But M is point on the line L. M is point on the line L. That means M should satisfy equation of the line. M should satisfy equation of line. As M is on line L, therefore it satisfies the equation of line. M चे कॉर्डिनेट्स अल्फा बीटा गॅमा ह्या लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय करते. सो अल्फा मायनस 4 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू बीटा मायनस 7 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू गॅमा मायनस 1 अपॉन मायनस 2 इज इक्वल टू लॅम्बडा. As M is a point on the line L, therefore M must satisfy the equation of line L. So M has coordinates. Therefore, alpha minus 4 upon 1 is equal to lambda. Beta minus 7 upon 2 is equal to 2 lambda, or say lambda only, and gamma minus 1 upon minus 2 is also equal to lambda. So alpha is equal to lambda plus 4, beta is equal to 2 lambda plus 7, and gamma should be equal to minus 2 lambda plus 1. So alpha, beta, gamma are known quantities. Okay, alpha, beta, gamma मिळाले. जे M चे coordinates मिळाले लॅम्बडा प्लस 4, 2 लॅम्बडा प्लस 7 आणि मायनस 2 लॅम्बडा प्लस 1. इथपर्यंत लक्षात आलं का बघा. आपण काय केलं, बीसी इक्वेशन, बीसी ही लाईन जी होती त्या लाईनचं इक्वेशन काढलं. इथपर्यंत कळालं, ठीक आहे. आता आपल्याला एम फुट ऑफ द परपेंडिक्युलरची चर्चा करायची. फुट ऑफ द परपेंडिक्युलर एम. लेट एम हॅज अ कॉर्डिनेट्स अल्फा बीटा गॅमा, बट ॲज एम इज अ पॉइंट ऑन द लाईन एल, therefore M should satisfy equation of L, that is x minus 4 वगैरे. म्हणजे हा x, हा y आणि हा z. मग we have calculated alpha, beta and gamma in terms of lambda. ओके, मग M चे कॉर्डिनेट्स मिळाले असं आपण सध्या म्हणूया. M मिळाला. ओके, आता आपण थोडासा वेगळा विचार करूया. हे दोन लाईन्स आहेत, ह्या परपेंडिक्युलर आहेत असं म्हणतात. परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर म्हणलं की दोघांच्या दोन लाईन मधला अँगल 90 डिग्री, याचा अर्थ त्यांच्या डायरेक्शन रेशोचं प्रॉडक्ट किती येईल, 0, कॉस थिटा 0 येईल. देअरफॉर आता हे दोन फॅक्टर्स आपण कॅल्क्युलेट करूया, AM आणि हा. सो डायरेक्शन रेशोज ऑफ AM. लक्षात घ्या, आपल्याला काय करायचं आहे, AM इज परपेंडिक्युलर टू लाईन L ह्याचा विचार करायचा आहे. लाईन AM इज परपेंडिक्युलर टू लाईन L. आता AM चे डायरेक्शन रेशोज काढायचे. AM चे डायरेक्शन रेशोज कसे कॅल्क्युलेट करतात माहिती आहे, M च्या कॉर्डिनेट्स मधनं A चे कॉर्डिनेट्स ड्रॉप करायचे. M च्या कॉर्डिनेट्स मधनं A चे कॉर्डिनेट्स ड्रॉप करायचे. चला सुरू करून टाकूया. अल्फा लॅम्बडा प्लस 4 मायनस 1, देन 2 लॅम्बडा प्लस 7 मायनस 0 and minus 2 lambda plus 1 minus 3. Coordinates of M minus coordinates of A. So lambda plus 3, then 2 lambda plus 7
and minus 2 lambda minus 2. Lambda plus 3, 2 lambda plus 7, and minus 2 lambda minus 2. These are the direction ratios of AM. Now what are the direction ratios of this line L? These are 2, 1, minus 2. So direction ratios of line L. These are 1, 2, minus 2. As AM is perpendicular to the line L, as AM is perpendicular to the line L, dot product of these two vectors must be equal to 0. So dot product of these two vectors must be equal to 0. As these two lines are perpendicular, dot product must be equal to 0. Dot product must be equal to 0. So take dot product. This is I component, I component. So lambda plus 3 into 1 plus 2 lambda plus 7 into 2. I components product, J components product, and the K components product. Minus 2 lambda minus 2 into minus 2 equal to 0. AM चे डायरेक्शन रेशोज मिळाले, L चे डायरेक्शन रेशोज मिळाले. AM is perpendicular to line L, that means dot product should be equal to 0. आता आपल्याला ह्याच्यातून लॅम्बडा मिळेल. So lambda plus 3 plus 4 lambda plus 14 minus and minus plus 4 lambda plus 4 equal to 0. So collect the terms in lambda. Lambda plus 4 lambda, 5 lambda plus 4, 9 lambda. Now 3 plus 14, 17. 17 plus 4, 21 equal to 0. So lambda is equal to minus 21 upon 9, or lambda is equal to minus 7 by 3. Lambda is equal to minus 7 by 3. Now next, आता लॅम्बडाची व्हॅल्यू आपण इथे टाकूया. म्हणजे तुम्हाला m चे कॉर्डिनेट्स मिळतील. म्हणजे काय मिळेल आपल्याला? फुट ऑफ द परपेंडिकुलर. सो पुट द व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा इन m. Put lambda is equal to minus 7 by 3 in this. ठेवून टाकूया. सो m चे कोऑर्डिनेट्स मिळाले minus 7 by 3 plus 4, 2 into minus 7 by 3 plus 7 आणि minus 2 into minus 7 by 3 plus 1. परत एकदा बघा, लॅम्बडाची व्हॅल्यू आली minus 7 by 3. इथं आपण सबस्टिट्यूट करतोय. minus 7 by 3 plus 4, 2 into minus 7 by 3 plus 7, minus 2 into minus 7 by 3 plus 1. हे आमचे कोऑर्डिनेट्स ह्या प्रमाणे मिळतात. LCM 3 minus 7 plus 12. LCM 3 minus 14 plus 21. परत एकदा LCM 3 14 plus 3. So M has coordinates 5 by 3, then 7 by 3 and 17 by 3. So our question was foot of the perpendicular. इथं आपला foot of the perpendicular clear झाला. M चे coordinates मिळाले. आता second question, what is distance of the point from the line? आता ह्या foot of the perpendicular चं A पासूनचं distance म्हणजे perpendicular distance झालं. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे AM. Therefore distance of the point. Therefore distance of a point A from line L is equal to AM. AM distance. AM हे A चं L पासूनचं perpendicular distance झालं. आणि by distance formula we can calculate AM. By distance formula, AM is equal to root A आणि M यांच्यात फॉर्म्युला अप्लाय करूया. सो
5 by 3 minus 1 bracket square x1 minus x2 bracket square वगैरे, नंतर 7 by 3 minus 0 bracket square plus 17 by 3 minus 3 bracket square, x2 minus x1 bracket square वगैरे. रूट LCM 3 अला 5 minus 3 bracket square plus 7 by 3 bracket square plus LCM 3 अला 17 minus 9 bracket square, that is equal to 5 minus 3, that is 2 by 3 square plus 7 by 3 square plus 8 by 3 square. 8 by 3 square. So root, we can take 1 by 3 bracket square as a common factor and 2 square plus 7 square plus 8 square. 1 by 3 square common घेतला ह्याप्रमाणे. 1 by 3 square चा root 1 by 3, root of 2 square 4 plus 49 plus 64. So answer will be clearly 1 by 3 into root of 4 plus 9 13 plus 4 17, carry 1 7 plus 4 11 units. So AM distance, perpendicular distance. So we have calculated foot of the perpendicular and distance of a point from the line. पहिल्यांदा काय केलं आपण, ए पॉइंट घेतला, लाईन एल चं इक्वेशन फाइंड आउट केलं, गिवन असेल तर काय प्रश्नच नाही. नंतर काय केलं आपण, एम चे एम हा फुट ऑफ द परपेंडिक्युलर कन्सिडर केला, एम चे कोऑर्डिनेट्स अल्फा बीटा गॅमा हे इक्वेशन सॅटिस्फाय करतील, जनरल इक्वेशन. नंतर एम चे डायरेक्शन रेशोज काढले, लाईनचे डायरेक्शन रेशोज माहिती आहेत, त्यानंतर डॉट प्रोडक्ट 0 घेतला, लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली, लॅम्बडाची व्हॅल्यू एम मध्ये टाकली, अल्फा बीटा गॅमा मिळाले, तो झाला फुट ऑफ द परपेंडिक्युलर. आणि मग आता एम हे डिस्टन्स काढलं, इथपर्यंत आपण 2 पॉइंट कव्हर केले. आता उरलेला तिसरा पॉइंट म्हणजे इमेज ऑफ ए पॉइंट. आता इमेज ऑफ पॉइंट हा जर मिरर आपण कन्सिडर केला तर ह्याची इमेज बरोबर इथे येईल. सपोज दिस इज द पॉइंट P having coordinates x1 y1 z1, x1 y1 z1. आता P चे कोऑर्डिनेट्स करायचे. हा मिरर आहे, A पॉइंट आणि P पॉइंट, ह्याचा अर्थ M इज द मिड पॉइंट ऑफ AP. M इज द मिड पॉइंट ऑफ AP. M is midpoint of AP. M is the midpoint of AP. आता A चे कोऑर्डिनेट्स आपण x2, y2 आणि z2 कन्सिडर करू आणि M चे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते म्हणूया आपण x, y and z. मिडपॉइंट फॉर्म्युला माहिती आहे. So x is equal to x1 plus x2 plus divided by 2, y is equal to y1 plus y2 divided by 2, z is equal to z1 plus z2 divided by 2. Substitute the values. What is the value of x? M चे कोऑर्डिनेट्स मिळाले आहेत आपल्याला. M चे कोऑर्डिनेट्स काय होते बघा, 5 by 3, 7 by 3 आणि 17 by 3 x, y, z. M has coordinates. So x 5 by 3 is equal to x1 plus x2. x1 plus 1 divided by 2. Similarly, y 7 by 3 is equal to y1 plus y2. y1 as it is plus y2 0 divided by 2, and last z 17 by 3 is equal to z1 plus z2. z1 plus 3 upon 2. So 3 times x1 plus 1 is equal to 10. That means x1 plus 1 is equal to 10 by 3. x1 is equal to 10 by 3 minus 1. x1 is equal to 7 by 3. Similarly, 3 into y1 plus 0, that means y1 is equal to 14. That means y1 is equal to 14 by 3. And 3 times z1 plus 3 is equal to 34, sorry. So z1 plus 3 is equal to 34 by 3, or z1 is equal to
34 by 3 minus Z1 is equal to 3, 34 minus 9. So Z1 is equal to 25 upon 3. So image of a point of A is P x1, y1, z1. x1 is 7 by 3, y1 is 14 by 3, and z1 is 25 by 3. So we have calculated image of a point. So all the three things are clear. First, foot of the perpendicular. Foot of the perpendicular कसा calculate करायचा. त्याच्यानंतर distance of a point from the line कसा calculate करायचा. ह्या दोघांच्यातलं distance. आणि image of a point काढत असताना पहिल्यांदा foot of the perpendicular calculate करा. AP चा तो झाला midpoint. By midpoint formula you can calculate the coordinates of P. ह्याप्रमाणे तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल्स पण व्यवस्थितपणे करता येतील. एक आपल्या बुकलेट मधले काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर ते थोडे सॉल्व्ह करा. आज आपण इथंच थांबूया. ओके, थँक्यू.